आपल्याला जवळच्या आहेत माधुरी ते मिसाळ, त्या आता त्यांचा निरोप कालच मला मिळालाय की त्या येत्या 2 दिवसात विघ्नहर्त्याच्या दर्शनाला येत आहेत, भीमाशंकरला पण येत आहेत. त्यांनी मला निरोप पाठवलाय. शरद भाऊ परवा आले होते वाढदिवसाला, तेव्हा त्यांनी सांगितलंय की ताईंचा निरोप आहे, ताई कधी तुम्हाला कळवतील त्यावेळी आपल्याला त्यांचं इथे अभिषेकाला येणार आहे. निश्चितपणाने त्यावेळी तुम्हालाही कळवलं जाईल, तुम्हाला सगळ्यांना माहिती दिली जाईल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपण पत्र देऊ आणि तो प्रश्न तातडीने कसा मार्गी लावता येईल आणि चांगल्यात चांगलं काम उभं करण्यासाठी सरदेसाई देखील, प्रतापराव सरदेसाई हे देखील माझे निकटवर्तीय आहेत. आज ते कॅबिनेट मंत्री आहेत, तर प्रताप सर नाही ते देखील आहेत. ठाण्यामध्ये असल्यापासून संबंध आहेत. चांगली गोष्ट करायची असेल तर तो पक्षातला असो किंवा नसो, पण पक्षातलाच असणाऱ्या जर एक महिला प्रतिनिधी जितक्या जिव्हाळ्याने समजू शकतात तर पहिला आपण माधुरीताई इथे येत आहेत, मग त्यांच्याशी पहिला संवाद करू ना आणि त्यांना सांगू मीटिंग लावायला जर त्यांना कॅबिनेटची गरज वाटली तर. पण प्रश्न सोडवायचा तो मनापासून चांगल्या पद्धतीने सोडवायचा, नुसतं कॉम्पिटिकरण केलंय वगैरे नाही. आता आज आपण सिन्नरला गेलो तर आपल्याला कसं वाटतं की जुन्नर तालुका शिवछत्रपतीची भूमी म्हणतो, पण त्या सिन्नरला गेल्यानंतर तिथे ब्युटीवर इतकं सुंदर झालेलं आहे, चारी बाजूनी इतकी सुंदर सगळी व्यवस्था, चांगले शॉप, तिथे असणारी तिथली जे मेंटेनन्स वगैरे ते पाहिल्यानंतर बरं वाटतं. आपल्याला वाटतं की आपल्या जुन्नरची स्थिती किती वाईट आहे, खालच्या जुन्या स्टँडची, या ठिकाणी ओतूरची काय परिस्थिती आहे, आळाफाटाची तर एकदम वाईट परिस्थिती आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी आपण ताई आल्या की त्यांच्या पुढे प्रश्न ठेवू आणि नुसतं ठेवायचा नाही, त्यांना मीटिंग करायला भाग पाडू आणि त्याच्यातून निश्चितपणाने आपल्याला एक चांगला निर्णय घेता येईल असा विश्वास मला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले की 2-4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. तुमचं काम चांगलं असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या 4 मतदारसंघामधून निवडून आलात, या वेळेला कुठल्या मतदारसंघामधून उभे राहतात? नाही बघा ना, अजून म्हैस पाण्यात आहे, आपण बाहेर बोल करण्यात काही अर्थ नाहीये. ज्या वेळेला आराखडा डिक्लेअर होईल, मुळात म्हणजे अद्यापपर्यंत कदाचित 2 महिन्याने लागेल किंवा ऑक्टोबरमध्ये पण लागू शकते आणि म्हणूनसाठी आत्तापासूनच त्या ठिकाणी आरक्षणाबद्दलचा जे निर्णय होईल त्याला आधारित राहून निवडणुका डिक्लेअर होतील, पण लवकर होतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला तर वाटतं की महानगरपालिका नगरपालिका पहिल्या लागतील असा आमचा हे आहे की ज्यांनी सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांकडनं, म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा अजित पवारजी असतील, सगळेच सांगतात, जो तो आपल्या पद्धतीने आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतोय. त्याच्यामुळे निवडणुकीची तयारी रणधुमाळी सुरू झालेली आहे. जिल्हे वाढत आहेत, म्हणजे तालुके तब्बल 84 तालुके विधानसभा वाढत आहेत, त्याच्यामुळे कदाचित लोकसभा निश्चितच वाढणार आहेत. त्यामुळे त्याच्यात खूप काही बदल होते, पण ते 29च्या याच्यामध्ये आता नाही. आता आपण वाट पाहतो की 21च्या जनगणनेचा वापर होईल की नाही. तो होणार असेल तर आम्ही असेही 3 वर्ष काढले तर अजून 4 महिने गेले तर हरकत नाही, परंतु आपण तसा विचार केला तर ऑक्टोबरमध्ये मुलांच्या परीक्षा येत आहेत, त्याच्या आधी विचार पावसाळा येतोय, पावसामध्ये निवडणुका होतील का, अशा अनेक शंका कुशंका आहेत. जोपर्यंत 22चा कोर्टाचा निर्णय आणि राज्य शासनाचं म्हणणं हे आपल्या समोर होत नाही तोपर्यंत आपण बोलण्यात काही पॉईंट नाही. आशाताई पराभवाला कधी डगमगल्या नाहीत. 2024ला सुद्धा दुर्दैवाने अपयश आलं. काय आत्मचिंतन किंवा काय कशामुळे घडलं, एवढं रणदागिनी कामाच्या महिला असताना सुद्धा अपयश आलं? हां, कसं आहे की जर कधी पक्षाने ज्या पद्धतीने आपल्याला जी उमेद होती शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सांगण्यात आलं होतं, अनेक पक्षांनी सांगितलं आमच्याकडनं लढा, पण आपण नकार दिला. पण आपण विचार असा केला की आपले कार्यकर्ते, आपली संघटना आपल्याला जाग्यावर ठेवायची असेल तर आपल्याला लढलंच पाहिजे आणि ती भूमिका आपण घेतली. पक्षाला वाटत असतं आणि मला वाटतं की सगळे दर्दी आहेत, सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जे घडलं ते आज जे उमेदवार त्या पद्धतीने उभे राहिले, पैशाचा जो वर्षाव झाला तो बेछूट होता आणि त्याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. त्यामुळे पराजय हा आपण नुसतंच मतदारांवर टाकण्यापेक्षा नाती गोती त्या ठिकाणी राहिलेले एवढ्या मोठ्या संख्येत पण जीता व सिकंदर असा मी मानणारी आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपण चॅलेंज नाही करायचं, पुढे चालायचं. पण पुढे जात असताना ज्यांना दिलंय त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे. नाही तर विरोधक इतका कडवा आहे हे विसरून चालणार नाही.
विरोधक जर कडवा असेल आणि सच्चा असेल तर लढाई सोपी नाही. लोकांना न्याय द्यावाच लागेल, द्यायला भाग पाडूच. काम करत नसाल तर करायला भाग पाडूच.